पानोडी गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ. नमस्कार, झुंझार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात भक्तीचा मळा खऱ्या अर्थाने फुलला आहे. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे अतिशय भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी अवघे गाव विठ्ठलमय झाले असून परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. जय हनुमान भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाने गावाची हवाच शुद्ध आणि पवित्र झाली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय असून भक्ती आणि शिस्तीचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळत आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प हभप तुकाराम महाराज घुगा यांनी गुंफले. आपल्या ओघवत्या आणि रसाळ शैलीत त्यांनी आध्यात्मिक पैलूंचे गुपित उलगडले. देवाची ओळख झाली नाही तरी चालेल, पण त्याच्या नामात मोठी ताकद आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. अजिबात नाही मिळणार. फक्त नाम महत्वाचे, फक्त नाम महत्वाचे. या जगामध्ये श्रेष्ठ फक्त देवाचं नाम आहे आणि देवाचं नामात एवढी मोठी ताकद आहे. फक्त संसारात तुमचे नामच म्हणजे काय भानगडीचे भजन वेगळं. या भजनात अहंकार आहे आणि त्या भजनात अहंकार राहत नाही, अहंकार निघून जातो. ते एकांतातलं भजन आहे, ते उघड्यावरचं भजन आहे. ते भजन करणं वेगळं आहे. तिथं टाळाची, शब्दाची, पक्वाची, पीठीची, तिथं गायनाची काही गरज नाही. तिथं ज्ञान देऊ मौन 84 लक्ष योनी तेम्या दुःख भोगले, ज्ञान दृष्टी हर परी दोन्ही नेत्र आंधळे. किती दुःख मूळ चोहीकडे इंगळ. इंगळ म्हणजे विश्वासारखा आहे, भयान आहे, तापलेला संसार आहे हा. आणि या संसारात आपण गुंतून पडलोय. आता सुटका नाही कोणाचीच. रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली उडाळ. कवना आता शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. असा संसार पाठीमागे लागला. म्हणून या संसारातून बाहेर पडण्याकरता माझ्या तुकाराम महाराजांनी राजमार्ग सांगितला आणि तो राजमार्ग म्हणजे देवाचं नाम आहे. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. देवात कोणी देव पाहिला, कोणाला देव माहित होता, कशाला देव माहिती, तो दाखवला त्या नामाने. म्हणून नाम देवापेक्षा श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे वेग श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. राम नामाने दगड करत होते, राम नामाने. रामाला वाटलं माझ्या ताकद किती मोठी आहे, अरे माझ्या ताकद किती मोठी आहे, माझ्या नामाने दगड धरतात. राम रात्री पहाटे उठले आणि पाहिले गेलं समुद्राजवळ. तिथं दगड तबे, तिथं पहिला दगड टाकला बुडाला, दुसरा टाकला बुडाला, तिसरा टाकला बुडाला, चौथा टाकला बुडाला. कोणी पाहते का? पाहिलं माझा मारुतीराय उभा. पण मारुतीराय तू कधी आला म्हणे? पहिला बुडाला तेव्हा चालू. पहिला दगड बुडाला तेव्हा चालू म्हणे. मग मारुतीरायनं सांगितलं, रामा तुमच्या हातात ताकद नाही, तुमच्या नामात ताकद आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. मग श्रीरामाने पाहिलं माझ्या ताकद आहे, तुमच्या नामात ताकद आहे. राम नामात ताकद आहे. जडशिळा त्या सागरी आत्मा राम नामे तारी. ही ताकद नामात आहे. हो, म्हणून नाम हा राजमार्ग आहे. त्याने सांगितलं फक्त तुम्ही नाम घ्या. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. संसार राहू शकत नाही, त्याची तुटी होऊन जाईल, बाजूला होऊन जाईल तो संसार. जीवाला मोक्ष प्राप्त होईल. नुसते संसार नाहीये, त्याच्यात असा मोठा लाभ होतो. त्या नामाने, नामाचं चिंतन करण्याला फार मोठा लाभ आहे आणि तो लाभ दुसऱ्या चरणामध्ये सांगितला. महाराज आपल्या प्रवचनात म्हणाले की जगात नामासारखे श्रेष्ठ काहीच नाही. नामासाठी सद्गुरूंची गरज असते आणि सद्गुरू प्राप्तीसाठी अनंत जन्माची पुण्याई लागते. जर पुण्याई नसेल तर सद्गुरू भेटत नाहीत आणि सद्गुरू नसतील तर प्रत्यक्ष देवाची अनुभूती येणे अशक्य आहे. संसारातून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण होय, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी महाराजांनी रामसेतूचे उदाहरण दिले. प्रभू श्रीरामांनी समुद्रात टाकलेला दगड बुडाला, मात्र हनुमंताने ज्या दगडावर राम नाव लिहिले तो दगड तरंगू लागला. यावरून देवापेक्षा देवाचे नाव मोठे हे सिद्ध होते. हा दाखला देताना सर्व भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
केवळ अध्यात्मच नाही तर सामाजिक ऋणातून या सोहळ्याला अन्नदानाची जोड लाभली आहे. पहिल्या दिवशी जाधव, दिघे, यादव आणि शेळके परिवाराच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सेवा हीच ईश्वर भक्ती या विचाराने या परिवारांनी अन्नदानाचे पवित्र कार्य पार पाडले. पुढील 7 दिवस पानोडी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भजनातून अहंकार बाजूला सारून केवळ भक्तीचा झंकार ऐकायला मिळत असल्याने संपूर्ण संगमनेर तालुक्यात या सोहळ्याची चर्चा होत आहे. व्हिडिओ एडिटर राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, पानोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.